नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर आज आपल्याकडे काय बेत आहे, तर आज आपल्याकडे आता थंडी स्पेशल बेत चालू आहे सध्या. तर आज मी काय बनवणार आहे थंडी स्पेशल, तर चला बघा मग. आता हे बघा मंडळी, मी आता आहे ना डिंकाचे बर्फी बनवणार आहे. त्याच्यासाठी मी ना असा इथे 1 वाटी डिंक घेतलेला आहे, म्हणजे 1 वाटीला थोडासा कमी आहे, म्हणजे पाव वाटी डिंक मी घेतलेला आहे. आणि त्याच्यासाठी बघा इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. आणि सेम 1 वाटी मी इथे घेतला आहे आपला खोबऱ्याचा असा बारीक किस करून घेतलेला आहे, सुक्या खोबऱ्याचा. आणि त्याच्यानंतर इथे एक छोटी वाटी मी मावा घेतलेला आहे. आणि इथे गूळ घेतलेला आहे. तर मी हा गूळ आहे ना, आपली जी ही वाटी आहे ना गव्हाच्या पिठाची, तर अशी मी 1.5 वाटी हे घेतलेला आहे इथे गूळ. आणि त्याच्यानंतर इथे मी थोडे ड्रायफ्रूट घेतलेले आहे, काजू बदाम असे आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो. आणि याच्यामध्ये ना मी वेलचीची अशी पूड करून घेतली आहे आणि जायफळ घेतलं आहे, ते आपण नंतर किसून टाकणार आहोत. आणि इथे मी घेतलेलं आहे आपलं साजूक तूप. तर चला मग आता आपण पहिले डिंक तळायला घेऊया. आता इथे ना मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी ना मी याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेते. हे डिंक जो आहे ना, तो आता आपल्याला थंडीमध्ये खूप म्हणजे आपल्या बॉडीसाठी ना खूप असा उपयुक्त आहे, कारण आपली हाडं मजबूत होतात याने. आपल्याला जे हाडांचे त्रास असेल ना, त्याच्यासाठी डिंक हा आपल्याला शरीरासाठी खूपच फायद्याचा आहे. तर हा तळताना ना असं थोडा थोडा करूनच तळून घ्यायचा, कारण आपण एकदम जर टाकला ना त्याचा असा जागीच घट्ट गोळा बनतो. म्हणून तो आता तळताना ना आपण असं थोडा थोडा करूनच त्याला तळून घ्यायचं, म्हणजे तो सुटसुटीत मोकळा तळला जाणार. थंडीसाठी ना डिंक हा खूप आपल्या बॉडीला उपयुक्त आहे, म्हणून थंडीमध्ये नक्कीच हे डिंकाचे पदार्थ आपण करून खाल्ले पाहिजे. कारण आता जी बर्फी आहे ना, मी जी डिंकाची बर्फी बनवणार आहे ना, खूप सोपी पद्धत आहे. आणि डिंक खाल्ल्याने कशी आपल्या बॉडीतली इम्युनिटी पॉवर चांगला होतो, आपली हाडं मजबूत होतात. म्हणून हा डिंक थंडीमध्ये नक्कीच खाल्ला पाहिजे. असे डिंकाचे काय काय प्रकार, लाडू, कधी बर्फी, असं काय काय करून खाल्लं पाहिजे. आणि ही जी बर्फी आहे ना, याला काही जास्त लागत नाही, एकदम नॉर्मल आपल्या घरातल्या साहित्यांमध्येच होणारी गोष्ट आहे. याचे आपण लाडू पण बनवू शकतो. पण आता बर्फी बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि लवकर होणारी पण गोष्ट आहे, म्हणून ही नक्कीच एकदा करून बघा आणि खाऊन बघा सगळ्यांनी. असा डिंक व्यवस्थित सगळा तळून घ्यायचा एकदम. आता हे बघा सगळा डिंक मी असा व्यवस्थित छान तळून घेतलेला आहे. आणि याला आहे ना आपण आता थोडा वेळ असं थंड होऊन देऊया. आता हे जे काजू बदाम आपण घेतले आहे ना, याला मिक्सर मधून ना असं जरा जाडसर याला मी दळून घेते तोपर्यंत.
आता हे बघा, हे ड्रायफ्रूट जे आहे ना, ते मी असे जरा थोडेसे आबडधोबड आहे ना मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे. आणि तुम्हाला जर असे कापून हवे तर आपण हाताने पण त्याला बारीक कट करून घेऊ शकतो. तर डिंक आपला चांगला थंड झालेला आहे आणि याला आहे ना आता मिक्सरला न लावता आपण आहे ना असं वाटीने त्याला असं मॅश करून घेऊया, कारण आहे ना मिक्सरमध्ये ना तो खूप जास्त बारीक होऊन जातो. आणि हे थोडेसे ना मी असे काढून ठेवते, आपल्याला आपल्या बर्फीला वरतून लावायला एवढे काढून ठेवते आणि तेवढं आपण मॅश करूया हाताने. तिने बारीक करून घेतलेला आहे ना, कारण मिक्सरमध्ये ना एकदम त्याचं पीठ पीठ होऊन जातं. आपल्याला काही बर्फीसाठी एवढं त्याचं बारीक पीठ नाही करायचं, असं वाटीने व्यवस्थित त्याला आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. हे बघा किती व्यवस्थित झालं ना, अशा पद्धतीने करून घ्यायचं. तर चला आता आपण आहे ना पुढची आता बर्फी कशी बनवायची ना त्याची रेसिपी बघूया. आता आपण डिंक तळला होता ना, तर त्याच तुपामध्ये थोडंसं अजून एक चमचा तूप टाकलं आणि आता याच्यामध्ये ना आपण हे पीठ सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं. हे अजिबात खाली जळालं नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची आणि एकदम मस्त मीडियम आचेवर एकदम छान खरपूस भाजून घ्यायचं. आता आपण जे तूप घेतलेलं होतं ना बर्फीसाठी, तर हे थोडंसं उरलेलं आहे, तर हे याच्यामध्ये मी सगळं टाकून देते. हे बघा, बघू शकतात तुम्ही आपलं पीठ कसं व्यवस्थित भाजलं गेलं आहे. असं छान मंद आचेवर एकदम खरपूस भाजून घ्यायचं, कारण आता हे पीठ भाजायला ना मला म्हणजे कमीत कमी तरी मला 10 ते 12 मिनिटं गेले आहे व्यवस्थित भाजायला मंद आचेवर, कारण ते कच्चं नाही राहिलं पाहिजे, म्हणून त्याला भाजायची काळजी चांगली घ्यायची. आता हे पीठ बघा आपलं किती छान भाजलंय ना. तर आता याच्यामध्येच आपण आहे ना खोबरं टाकायचं, हे बारीक केलेलं खोबऱ्याचा किस आहे हा, टाकते 1 वाटी. आणि हा आपला मावा आहे. आता हा मावा जर तुम्हाला टाकायचा असेल तर टाकू शकतात, नाही टाकला तरी चालेल. आणि समजा तुम्ही ही बर्फी जर जास्त बनवली ना, तर तुम्ही त्याला महिनाभर आरामात खाऊ शकतात, पण मग मावा नाही टाकायचा. मावा जर टाकलं तर ही फक्त तुम्हाला 8 दिवसामध्ये संपून टाकावं लागेल, कारण मावा टाकल्यानंतर बर्फी जास्त टिकत नाही. म्हणून जास्त दिवस बनवायची असेल तर मावा नाही टाकायचा, बाकी हे सगळ्या गोष्टी आहेत तशा टाकायच्या. तर मग मी आता ही मावा याच्यामध्ये आहे टाकून घेते, कारण माव्याने टेस्ट खूप छान लागते, म्हणून मी मावा याच्यामध्ये टाकला आहे. आणि हा आपण डिंक जो बारीक केलेला होता ना, हा डिंक टाकून घ्यायचा.
मिक्सर मध्ये बारीक केलं असतं ना तर एकदम असा घट्ट गोळा झाला असता आणि सगळं ते मिक्सरच्या जारला चिपकलं असता. ते काढायला पण आपल्याला खूप त्रासदायक होतो. म्हणून हे ना शक्यता हातानेच असं बारीक करून घ्यायचं आणि होतं ते बारीक लगेच. त्याला काही एवढा वेळ लागत नाही आणि एक अर्धा जर असं एखादा अख्खा वाटला तर हाताने असं दाबून टाकायचं, लगेच बारीक होऊन जातो. याच्यामध्येच आता हे आपलं जे ड्रायफ्रूट आहे ना ते टाकून घ्यायचं. आता आहे ना हे आपलं बर्फीचं मिश्रण जे आहे ना ते व्यवस्थित झालेलं आहे. सगळं आपण असं मंद आचेवर व्यवस्थित सगळं भाजून घेतलं छान. आता आपण गॅस बंद करून याला आपण साईडला काढून घेऊया. आता ना आपण इथे ना गूळ गरम करायला ठेवला आहे. आता हा गूळ आपल्याला थोडासा वितळून घ्यायचा आहे. पण याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं, गूळ वितळायला जास्त नाही टाकायचं, थोडंसं पाणी टाकायचं. आता याला फक्त आपल्याला वितळून घ्यायचं आहे. याचा काय आपल्याला पाक वगैरे काही करायचं नाही, फक्त याला व्यवस्थित वितळून घ्यायचं. याला काय आपल्याला मेजरमेंटचा काही जास्त प्रॉब्लेम नसतो. आता ड्रायफ्रूट आपल्याकडे असेल तेवढे कमी जास्त आपण टाकू शकतो आपल्या आवडीप्रमाणे. आणि मी ते सांगितलं तुम्हाला, मावा टाकायचा असेल तर टाकू शकतो, नाही टाकलं तरी चालेल, काही हरकत नाही. फक्त आपल्याला डिंक, गूळ आणि त्याच्यानंतर आपलं पीठ पाहिजे, खोबरं, हे तर नॉर्मलच आहे आपल्या घरातल्या वस्तू. तर आपण याची पण अशी डिंकाची बर्फी छान करून थंडीचं खाऊ शकतो. आपल्या आरोग्याची काळजी आपण घेऊ शकतो, कारण आपल्या हाडांसाठी खूप रामबाण उपाय आहे हा डिंक. गॅस बंद केला आणि याला जरा थोडस असं व्यवस्थित हलवून घेते. जे गुळाचे बारीक बारीक सगळे खडे आहेत ना ते सगळे व्यवस्थित बारीक झाले पाहिजे, वितळले पाहिजे. हे बघा, सगळे गुळाचे खडे जे आहे ना ते व्यवस्थित सगळं वितळून घ्यायचं याच्यात. ते आपण गुळ वितळून घेतला होता ना ते गुळ असं याच्यावरती आपण टाकून द्यायचं, ह्या मिश्रणावरती. आणि याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं सगळं. आणि गूळ कसं तुम्हाला जसं गोड हवं ना त्या पद्धतीने गूळ तुम्ही वापरा. कारण माझ्या घरात थोडंसं गोड गोडच खायला आवडतं, म्हणून मी गूळ 1.5 वाटी घेतलेला आहे. तुम्हाला जर कमी आवडत असेल तर तुम्ही थोडा कमी गूळ वापरा. हे असं सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि मी ना ही वेलची पूड करून ठेवलेली होती, तर ही वेलची पूड याच्यामध्ये टाकून देते. आणि थोडंसं असं जायफळ चांगलं किसून घ्यायचं. असं जायफळ थोडंसं किसून घेतलं. थंडीसाठी एवढं फायदेशीर आहे आपल्याला ही बर्फी डिंकाची खायला ना, नक्की तुम्ही एकदा करून बघा. आणि कशी झाली, कशी लागते हे मला कमेंट्स मध्ये सांगा. आता बघा, हे आपलं मिश्रण ना सगळं छान असं रेडी झालेलं आहे. याला आहे ना आपण आता एखाद्या ताटामध्ये ना, ताटाला थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा आणि हे मिश्रण त्याच्यामध्ये सेट करायचं.
येते बरोबर. हे बघा आता मी इथे एक ताट घेतलं आहे आणि आता ताटामध्ये थोडंसं असं तूप लावून घेतलं ना, आता याच्यावर हे मिश्रण आहे ना, हे असं सेट करून घेते. बघा किती कमी वेळात होणारी रेसिपी आहे. आणि वेळ नसेल तर नक्कीच अशी बर्फी म्हणजे आता लाडू वगैरे बनवायला नसेल वेळ तर नक्कीच अशी बर्फी करा. कमी वेळात करा आणि थंडी भरपूर आहे तर नक्कीच डिंकाची बर्फी खा तुम्ही. आणि असं एखाद्या वाटीच्या साह्याने ना त्याला असं व्यवस्थित सगळं लावून घ्यायचं. सेट करायची छान आणि मस्त त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. याला आहे ना आता सेट झाल्यानंतर ना आपण थंड व्हायला ठेवायचं. याला काय फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. असंच ठेवलं तरी हे थंड होणार. कारण आता म्हणजे थंडी एक क्लायमेट थंडच आहे. त्यामुळे 15-20 मिनिटं याला असंच फॅन खाली ठेवून द्यायचं. हे बघा किती व्यवस्थित त्याला ना असं सेट होतं हे लगेच. असं छान याला सेट करून घ्यायचं. आता हे व्यवस्थित सेट झालेलं आहे. आता याच्यावरती ना आपण आहे ना म्हणजे थोडंसं शो वाढवण्यासाठी असं ड्रायफ्रूट वगैरे किंवा पिस्ता असं बारीक कापून आहे ना याच्यावरती आपण लावू शकतो. तर मी पण असं थोडंसं जरा जे ड्रायफ्रूट घेतलेलं होतं ना त्यातलंच थोडंसं घेऊन आणि थोडासा पिस्ता असा घेतला कारण ते असं ग्रीन ग्रीन वरतून छान दिसतं ना म्हणून. आणि हे सगळं याच्यावर असं छान टाकून घ्यायचं आणि याला असं छान हाताने सेट करायचं. हे आवडत असेल तर टाका, नसन आवडत तर नाही टाकलं तरी चालेल. जे आपल्याकडे ड्रायफ्रूट असेल तेवढ्यातही आपण करू शकतो. असं काय नाही की हे पाहिजे ते पाहिजे. याला कसली मेजरमेंटची पण गरज नाही किंवा सगळ्या गोष्टी अशा प्रॉपर पाहिजे अशी पण गरज नाही. व्यवस्थित ती जमते लगेच. आणि थोडासा मी ना आपलं हे ठेवलेलं होतं डिंक तळून म्हणजे आपण जो तळला ना त्यातलाच थोडासा मी चमचाभर काढून ठेवला होता. ते डिंकाचे दाणे वरतून आपण त्याला टाकून देऊया अजून. हे बघा हे जे डिंकाचे दाणे आहेत ना हे असे कारण ही बर्फीच आपली डिंकाची बर्फी आहे म्हणून मी हे डिंकाचे असे दाणे वरतून जरा टाकले आहे. आणि अजिबात आता म्हणजे काहींना असं वाटेल की डिंक खूप आहे तर दाताला चिपकते का खाताना. अजिबात चिपकत नाही दातांना खाताना. नक्की तुम्ही अशी एकदा थोडीशी ट्राय करा, करून बघा आणि खाऊन बघा किती छान लागते म्हणून. अजिबात तो डिंक काय आपल्या दाताला जास्त चिपकत नाही. बघा आता सगळी आपली अशी व्यवस्थित सेट झालेली आहे ना बर्फी. तर आता याला ना मी 15-20 मिनिटं फॅन खाली ठेवून देते आणि नंतर मस्त आपण आहे ना त्याला कट करून घेऊया. तर चला मग आता याला मी ठेवते 15-20 मिनिटं आणि नंतर तुम्हाला दाखवते. आता बघा ही 20 मिनिटांनी आपली बर्फी चांगली सेट झालेली आहे आणि आता आपण याला कटिंग करू शकतो. आता आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये आपण कापून घ्यायची ही. जसा शेप आपल्याला आवडेल ना त्या शेपमध्ये याचे छान पीस करायचे.
असा पहिले ना असा एक मधून आपण एक पीस काढूया, म्हणजे मग आपल्याला काढायला व्यवस्थित ती जमेल. हे बघा, बघू शकतात ना. कशी झाली आहे बघा. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कशी झाली आहे आपली डिंकाची बर्फी ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. हे बघा किती छान पीस होत आहेत ना, आणि किती सोपी पद्धत आहे ना. बघितली ना तुम्ही मंडळी, किती सोपी पद्धत आहे. कधी तुम्ही करत नसाल तर नक्की एकदा ट्राय करा, खाऊन बघा आणि कशी झाली ही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि आता थंडी आहे तर नक्की आवर्जून करा. आणि तुम्हाला आवडेल तशा शेपमध्ये कापा. आता मला असं चौकोन शेप आवडतो म्हणून मी असेच शेपमध्ये कापले आहे, पण तुम्हाला जसं आवडेल तशी त्याची कटिंग करा. हे बघा किती छान, बघा किती इझिली निघते ना. आणि आरामात, आता मी कसा मावा टाकलाय त्यामुळे मी याला आता 8 दिवसामध्ये मी संपवणार आहे. पण मग तुम्हाला जर जास्त दिवसासाठी बनवायची असेल तर तुम्ही मावा नका वापरू त्याच्यामध्ये. आणि अशी तुम्ही 15 दिवसाची, 20 दिवसाची, महिनाभरासाठी तुम्ही अर्धा 1 किलो पिठाची करून ठेवू शकतात. चला मग मंडळी, आता आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सहित. चला आता लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट्स करा छान छान. बाय.